तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रमाकांत काकांना घरी घेऊन आलेली असते. रमाकांत काकांना घरी आणल्यानंतर सगळेजण तिच्यावरती नाराज झालेले असतात. सगळ्यांना राग आलेला असतो की ईश्वरी रमाकांत काकांना तब्बल 18 ते 20 वर्षानंतर घरी घेऊन आलेली असते. आणि रमाकांतविषयी सगळ्यांच्या मनामध्ये राग आणि तिरस्कारच असतो, कारण त्यांनी फक्त रमाकांत काकांच्या विरोधातली बाजू ऐकलेली असते. त्यांच्या बाजूने असलेली बाजू कुणीही ऐकलेलीच नसते. आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की रमाकांत काका चुकीचे आहेत. पण प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला माहिती असतं की रमाकांत काका चुकीचे नाही आहेत. जर त्यांची आई बरोबर आहे, जर ईश्वरीची आई बरोबर असू शकते, तर रमाकांत काका का नाही? आणि ईश्वरीचा आपल्या आईवरती आणि रमाकांत काकांवरती पूर्ण विश्वास असतो. आणि तेव्हाच इथे आता ईश्वरी रमाकांत काकांना घरी घेऊन येते, कारण तिला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे तिला आपल्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे, आणि दुसरी म्हणजे इथे आता रमाकांत काकांबद्दलचा गैरसमज दूर करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी रमाकांत काकांना त्यांचा गेलेला मान सन्मान परत देण्यासाठी घेऊन आलेली असते. पण इथे तर आता रमाकांत काकांच्या येण्यामुळे राज शिर्केंच्या घरामध्ये महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता राकेशच्या नाटकाचा पर्दाफाश हा रमाकांत काकांनी संपूर्ण घरातल्या लोकांसमोर केलेला असतो. राकेशची याददाश्त गेलेली नाही, तो एकदम बरा आहे, या गोष्टीचा छडा त्यांनी लावलेला असतो. आणि तसे पुरावेसुद्धा त्यांनी दिलेले असतात. त्याचबरोबर ईश्वरीने एक सुनेचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. रमाकांत काका निर्दोष सिद्ध झाल्यानंतर इथे आता ईश्वरीने रमाकांत काकांना 20 वर्षांपूर्वीची त्यांची आता जी काही जगण्याची शैली होती ती त्यांना परत केलेली असते. रमाकांत काकांना तिने कंपनीचे आणि ऑफिसचे अधिकार दिलेले असतात. तिने त्यांना ऑफिसला जायला सांगितलेलं असतं. अशा रीतीने एका सुनेने आपल्या सासऱ्यांना त्यांचा मान सन्मान परत दिलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांना घरी आणल्यानंतर सगळेजण ईश्वरीच्या विरोधात जातात. अगदी इतके विचारतात की तू यांना घरी घेऊन का आलीस? यांना घरी घेऊन येण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आताच्या आता यांना या घरातून जाऊ दे, आम्ही या माणसाला घरामध्ये राहू देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही जर बाबांना या घरातून काढलं तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर हे घर सोडून जाईन. एक सून म्हणून मी त्यांच्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा इथे अर्णवला आपली बायको हवी असते. तो म्हणतो, मी सिंदूर, तू कुठेही जाणार नाही आहेस, पण त्यांना जाऊ दे. तुला माहिती नाही आहे त्या माणसामुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता हट्टाला पेटते. जेव्हा रमाकांत काका घर सोडून जात असतात तेव्हा ईश्वरीसुद्धा त्यांच्याबरोबर जात असते आणि ती विश्वासाने सांगते की काळजी करू नका, तुम्हाला तुमचा मुलगा अडवायला नक्की येणार, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे सगळेजण नकार देत असताना अर्णव येतो. अर्णव दरवाजा उघडतो आणि ईश्वरीला म्हणतो, चल घरामध्ये चल. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी एका अटीवरच घरामध्ये येणार, जर तुम्ही बाबांना घरामध्ये घेतलं तरच. तेव्हा इथे आता अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव म्हणतो की त्या माणसाला मी घरामध्ये घेऊ शकणार नाही. ती म्हणते, का घेऊ शकणार नाही? तुम्ही माझ्या आईची बाजू ऐकून घेतलीत ना, मग तुम्ही तुमच्या बाबांची बाजू का बरं ऐकून घेत नाही? तुम्ही त्यांचीसुद्धा बाजू ऐकून घ्या ना. तेव्हा इथे अर्णव आता गप्प बसतो आणि म्हणतो, यांच्या येण्यामुळे जर पुन्हा घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला ना तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, काहीच हरकत नाही. त्यानंतर अर्णवने रमाकांत काकांना घरामध्ये येण्याची परवानगी दिलेली असते. तेव्हा मामांचा विश्वास आहे ना, तो बरोबर असतो. मामांचा विश्वास इथे आता रमाकांत काका आणि सुप्रियावरती असतो. त्यांना माहिती असतं की हे दोघेजण खरे आहेत, दोघेजण निर्दोष आहेत आणि ते स्वतःला निर्दोष नक्कीच सिद्ध करणार. आणि तेव्हा वल्लरी म्हणते, मग तुम्हाला गुन्हेगार कोण वाटतं?
तेव्हा मामा म्हणतात ती तिसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीने त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केले, ती तिसरी व्यक्ती गुन्हेगार असणार आहे. आणि रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनी दोघेही जण आहे ना निर्दोष असणार आहेत. मला पूर्णपणे खात्री आहे त्या दोघांनी काही चुकीचं केलेलं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते हो का, मग चुकीची कोण आहे? तेव्हा इथे लगेच मामा तिच्याकडे बोट करतात आणि म्हणतात की तुला का भीती वाटते ग? तू गुन्हेगार असल्यासारखी का वागतेस? त्या वल्लरी म्हणते 1 मिनिट, माझ्यावरती हे खोटे नाटे आरोप करू नका, कळलं ना? माझा याच्यामध्ये काही हात नाही आहे. मामा म्हणतात हिचा जर हात नाही आहे तर हिला एवढं घाबरायची तरी गरज काय? आणि त्यानंतर इथे रमाकांत काकांना त्यांची रूम राहायला दिलेली असते, पण ते काही सोफा वगैरे यूज करत नाही, बेड वगैरे यूज करत नाही. ते तर बिचारे त्यांची जी साधीसुधी घोंगडी असते ती आता खाली चादर वगैरे हांतरत असतात आणि त्याच्यावरच ते बसतात, उठतात, झोपतात, सगळं तिथेच करत असतात. आणि मग इथे अर्णवला राग आलेला असतो. अर्णव काही बोलायला तयार नाही, काही नाही. ईश्वरी अर्णवला आता समजावते. ती म्हणते सर, माझी आई निर्दोष आहे हे तुम्हाला कळलं आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला ती निर्दोष असल्याचे पुरावे हवेत आणि तुम्ही ती संधी दिली आहेत ना मला. मी तुम्हाला माझी आई निर्दोष असल्याचे पुरावे देणार पण आहे, बरोबर ना? मग जसं तुम्ही माझ्या आईवरती विश्वास ठेवलात, मग तसा तुम्ही तुमच्या बाबांवरती सुद्धा विश्वास ठेवा ना. त्यांचीसुद्धा काहीतरी बाजू असू शकते. त्यांनासुद्धा कुणीतरी त्यांच्या कॉम्पिटिटरने फसवण्याचा प्रयत्न केला असेल, प्रॉपर्टी कुणाला तरी हडप करायची असेल म्हणून त्यांना फसवलं असेल ना अर्णव सर. मी तुम्हाला प्रॉमिस करते, जो कुणी हा गुन्हेगार आहे ना, जी कुणी ही गुन्हेगार व्यक्ती आहे तिला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करते आत्ताच्या आत्ता. त्यानंतर प्रेक्षकांनो सकाळी आता सगळेजण तयार होतात. ब्रेकफास्ट तयार करण्यात आलेला असतो. तेव्हा इथे आता ब्रेकफास्टसाठी सगळेजण जमलेले असतात. तेव्हा राकेशसुद्धा आलेला असतो. अंजली म्हणते अहो आलात तुम्ही, या 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 बसा, इथे बसा, तुमच्या चेअरवरती बसा या. तेव्हा लगेचच त्या ठिकाणी राकेश आता हेड ऑफ द फॅमिलीची जी चेअर असते ना, जिथून तिने अर्णवला उठवून आता नवऱ्याला बसवलेलं असतं, त्या चेअरवरती आता राकेश बसायला जात असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेच ईश्वरी येते आणि म्हणते 1 मिनिट, या खुर्चीवरती इथे आता जिजू नाही बसणार, कारण या खुर्चीचा मान आहे ना तो घरातल्या प्रमुखाचा आहे आणि ह्या घरातले प्रमुख आहेत बाबा, त्यामुळे तेच इथे बसणार. बाबा या, तुम्ही इथे बसा. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात नाही नको, त्यांना बसू दे ना. ईश्वरी म्हणते नाही बाबा, तुम्ही या घरातले प्रमुख आहात, तुम्ही यांचे बाबा आहात, त्यामुळे बसण्याचा अधिकार तुमचा आहे, या इथे बसा. रमाकांत काका आता तिथे बसतात, ईश्वरीचं ऐकतसुद्धा असतात. तेव्हा लगेच अर्णवला राग येतो. अर्णव उठून आता रूममध्ये जातो. तो म्हणतो मला नको ब्रेकफास्ट. ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही बसा, ब्रेकफास्ट तुम्ही करा, मला खात्री आहे तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला या घरात घेऊन आली आहे, तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. जेव्हा तुम्ही निर्दोष आहात हे सगळ्यांना कळेल ना, तेव्हा हे सगळेजण तुम्हाला सॉरी म्हणतील, कारण तुम्ही इथे काही न करता जो वनवास भोगलाय ना, तो यांनी तुमच्यावरती अविश्वास दाखवला. म्हणून जरा तुमची बाजू ऐकून घेतली असती, सत्य काय आहे खरं खोटं करण्याचा प्रयत्न केला असता ना, तर आज तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती अशी वेळ आली नसती. पण तुमचं काही ऐकून न घेता तुमच्यावरती फक्त इथे अविश्वास दाखवला, त्यामुळे तुम्हाला गेली 20 वर्ष इथे संन्यास घ्यावा लागला, वनवासात राहावं लागलं. त्यामुळे आता तुम्ही घाबरायचं नाही, इथे बसायचं, हे सगळं तुमच्या मुलाचं आहे, हक्काने बसायचं, हक्काने खायचं, असं ईश्वरी म्हणते. त्यानंतर इथे राकेश आता त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि ईश्वरीकडे सुद्धा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की हे जावई बापू अंजलीताईंचे मिस्टर, पण ना त्यांचा अपघात झाला आहे, त्यांना काही आठवत नाही. पण आता ईश्वरी त्यांना सांगते की राकेश कसा माणूस आहे, ते सगळं सांगते की त्याने कशा पद्धतीने इथे आता सगळ्यांना फसवलं. लग्न झालेलं असताना त्यांनी अंजलीताईंबरोबर लग्न केलं, शलाकेजींचा खून केला, खोटं सांगून माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. मग अर्णव सरांनी कसं माझ्याबरोबर लग्न केलं, माझ्या बाबांचा अपघात केला. राकेश खूप नीच आहे, अंजलीताईंनासुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होता. अगदी इथपर्यंत सगळं तिने रमाकांत काकांना सांगितलेलं असतं. रमाकांत काका म्हणतात ठीक आहे, आता शेवटीला मुलं जरी कशी वागत असली तरी एक बाप आपल्या मुलांचं भलंच बघतो. तेव्हा रमाकांत काका काय करतात, राकेशवरती यांना लक्ष ठेवतात. तेव्हा इथे
राकेश आता कुठे जातो, कशा पद्धतीने वागतो, हे सगळं ते आता नोटीस करत असतात. जेव्हा ते आपल्या समाजसेवेच्या कामासाठी बाहेर पडतात ना मंदिराच्या वगैरे, तेव्हा ते राकेशवरती नजर ठेवून असतात की अजून हा फसवतोय का, ह्याची याददाश्त खरोखर गेली आहे का. तेव्हा रमाकांत काकांनी राकेशला एका बाईबरोबर बाहेर फिरताना बघितलेलं असतं. तेव्हा इथे आता रमाकांत काका काय करतात, ते आता येतात घरी. तेव्हा एका बाईबरोबर फिरत असताना त्याचे फोटो वगैरे त्यांनी काढलेले असतात. ईश्वरीने त्यांना एक मोबाईल दिलेला असतो आणि ती म्हणते की हा मोबाईल तुमच्याकडे ठेवायचा, तुम्हाला यायला उशीर वगैरे झाला तर मी तुम्हाला कॉल करणार. आणि तेव्हा त्याच्यावरती आता त्यांनी फोटोज वगैरे काढलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घरी आल्यानंतर रमाकांत काका म्हणतात की जावई बापू. तेव्हा इथे राकेश म्हणतो हां बोला ना, माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही, कारण का याआधी तुम्हाला कधी बघितलंच नव्हतं ना, अचानकच आलात तुम्ही. तो म्हणतो हो, पण मी तुम्हाला ओळखलं आहे चांगलंच. तेव्हा अंजली म्हणते म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात की तू विश्वास ठेव किंवा नको ठेव, कारण चुकीचा विचार करायचा हे तुम्ही ठरवलेलंच आहे. पण तुझ्या नवऱ्याची याददाश्त वगैरे गेलेली नाही आहे, तो एकदम ठणठणीत आणि खणखणीत आहे. बघ हा माणूस कसा वावरतो बाहेर, सगळं काही त्याला माहिती आहे, सगळे रस्ते वगैरे त्याला माहिती आहेत. आणि तेव्हा जो त्यांनी आता व्हिडिओ तयार केलेला असतो ना, तो अंजलीला दाखवलेला असतो, ज्याच्यामध्ये राकेश एका बाईच्या खांद्यावरती वगैरे हात ठेवून फिरत आहे. तो कॅफेमध्ये जाऊन तिच्याबरोबर चहा पितोय, तिच्यासाठी शॉपिंग करतोय. सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या असतात आणि त्या आता अंजलीला दाखवलेल्या असतात. आणि म्हणतात की तरीसुद्धा तुला वाटत असेल ना की तुझ्या नवऱ्याला काही आठवत नाही आहे, तर ठीक आहे, पुढे मी काहीच बोलणार नाही. त्यानंतर इथे आता रमाकांत काकांनी अंजलीला आरसा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला असतो, तरीसुद्धा तिला मूर्खसारखं वागायचं आहे, तो तिचाच प्रश्न आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की आता बाबांनासुद्धा यांच्यावरती संशय यायला लागला आहे, कदाचित ईश्वरीनेच काहीतरी सांगितलं असेल. आणि मग इथे आता वल्लरी आहे ना, ती रमाकांत काकांजवळ बोलत असते. ती म्हणत असते काय मग भाऊजी, आलात का परत इथे, तुमची हिंमत कशी झाली हो इथे यायची. 20 वर्षांपूर्वी सात्विकाताईंनी तुमच्यामुळे आत्महत्या केली, काय तरीसुद्धा इथे परत आलात. ती ईश्वरी घेऊन काय आली, तुम्ही तर निर्लज्जासारखे इथे आलात. आत्ताच्या आता इथून निघून जा, कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात हे बघा, मी निर्दोष आहे आणि ज्यांनी कुणी मला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्यांना माझी सून आणि मी, आम्ही दोघेजणं मिळून शोधून काढू, जे कुणी कारस्थानी लोक आहेत ते. ती म्हणते ते लोक तुम्हाला कधी सापडणारच नाही. रमाकांत काका म्हणतात का, तेव्हा तर तुम्हीसुद्धा आमचा खूप राग करायचात ना, माझा आणि माझ्या बायकोचा तुम्हाला खूप राग यायचा, बरोबर ना, मग कशावरून तुम्ही केलं नसेल. तेव्हा इथे वल्लरी खूपच चिडते, खूप चिडते ती. आणि तेव्हा म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे, कळलं ना. तेव्हा ईश्वरीला संशय येतो की का केलं नसेल मामीने. घरामध्ये फोटो अचानकपणे येत होते, ते म्हणजे बाबांचे आणि त्याचबरोबर माझ्या आईचे. तेव्हा इथे ईश्वरी काय करते, जाते वल्लरीचं इथे आता कपाट चेक करते. वल्लरीच्या बॅगमध्ये इथे आता रमाकांत काकांचा आणि सुप्रियाचा फोटो तिला सापडतो. ईश्वरी म्हणते की हे आत्तापर्यंत करणं मला योग्य वाटत नव्हतं, पण आता हे काम मी केलेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी परत आपल्या आईकडे जाते आणि म्हणत असते की चल, जे आपण स्केच तयार केलं होतं ना त्या बाईचं आपल्याला पुन्हा एकदा स्केच तयार करायचं आहे. तेव्हा दोघीजणी स्केच आर्टिस्टकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्या बाईचा चेहरा तयार करतात, जी बाई आता इथे सुप्रियाला हॉटेलवरती पाठवण्यामध्ये सामील असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या बाईचा चेहरा इथे आता तयार करण्यात आलेला असतो, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती वल्लरी असते. तेव्हा सुप्रिया म्हणते हे बघ ईश्वरी, ही आहे ती बाई वल्लरी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या मोबाईलमधला फोटो इथे आता सुप्रियाला दाखवते आणि म्हणते की ह्या तर वल्लरी मामी आहेत, आकाश सरांची आणि मामांची बायको आणि आकाश सरांची आई. तेव्हा इथे सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या आईला घेऊन घरी येते. अर्णव समोर आणि संपूर्ण राजशिर्केंच्या समोर वल्लरीच्या कारस्थानाचा पर्दाफाश करते. स्केच तयार केलेलं असतं ते दाखवते. त्याचबरोबर वल्लरीच्या बॅगमध्ये फोटोच्या ज्या निगेटिव्ज असतात ते दाखवते. इथे आता वल्लरीच्या मोबाईलमध्ये धुमाळचा नंबर असतो ते सुद्धा ती दाखवते. अशा पद्धतीने आता वल्लरीच्या कारस्थानाचा पर्दाफाश करते.
त्याचबरोबर इथे आता अर्णवला वल्लरीचं कारस्थान समजल्यानंतर अर्णव वल्लरीबरोबर बोलणं वगैरे टाकतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली, त्यामुळे पुन्हा मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे आणि तुला आता जेलमध्ये जावं लागणार आहे. अर्णव पोलिसांना बोलावतो आणि वल्लरीला जेलमध्ये पाठवतो, तिची रवानगी जेलमध्ये करतो. तर अशा रीतीने इथे आता ईश्वरीने वल्लरीचं कारस्थान उघडं करत सुप्रिया आणि रमाकांत काका यांना निर्दोष सिद्ध केलेले असते. त्या दोघांना निर्दोष सिद्ध करून असे पुरावेसुद्धा दिलेले असतात, ज्यामुळे सगळ्यांना त्यांच्यावरती आता विश्वास ठेवावाच लागतो. असे पुरावे आता दिलेले असतात आणि सगळेजण सुप्रियाची आणि रमाकांत काकांची माफीसुद्धा मागतात. कारण का ते दोघेजण निर्दोष असूनसुद्धा त्यांना इथे लोकांमुळे खूप काही ऐकून घ्यावं लागलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झालेला असतो. तर अशा रीतीने इथे आता माफी वगैरे मागून त्यांना आता पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये आनंदाने सामील करून घेतलेलं असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला सांगते की रमाकांत काकांना पुन्हा एकदा ऑफिसमध्ये घ्या, त्यांना पूर्वीसारखं त्यांचं आयुष्य जगू द्या. तेव्हा मामासुद्धा म्हणतात अगदी बरोबर, कारण काही वर्षांपूर्वी हाच माणूस करोडोंचा मालिक होता, जो बिझनेसमध्ये अगदी पारंगत होता. तेव्हा इथे ईश्वरीच्या सांगण्यानुसार अर्णव आपल्या वडिलांना आता चांगली पोझिशन देतो आणि तेव्हा इथे ईश्वरीने आपल्या सासऱ्यांना मान सन्मान हा परत मिळवून दिलेला असतो.